मुगाची डाळ घालून इन्स्टंट आणि पटकन झटपट होणारी सकाळच्या टिफिनसाठी रेसिपी तुम्ही कशी करता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी पटकन करायची असेल तर अशा पद्धतीने करते. तर इथे मी कढईमध्ये आधी शेंगदाणे भाजून घेतले. शेंगदाणे मला घालायचे नाही आहेत, तर डाळ घालून मला ही भाजी बनवायची. पण शेंगदाणे गरम कढई होती, त्यामध्ये मी भाजून घेतले आणि त्याच्यात आता तेल टाकले. तेल चांगलं तापलं की जिरे मोहरी टाकली, कांदा टाकला, लसूण टाकलं, पाकळ्या अशा कट करून ते चांगलं कडलं की छान असं त्यामध्ये मी मीठ टाकलं, चवीनुसार लाल मिरची पावडर टाकून दिली आणि भाजी आपण रात्रीच साफ करून ठेवायची. आणि भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि भाजी टाकली आणि मुगाची डाळ थोडंसं 1-5 मिनटं भिजत ठेवलेली होती धुवून स्वच्छ आणि ती टाकून दिलेली आहे. मुगाची डाळ भिजत ठेवली की पटकन शिजून जाते. उठल्या मी आधी तेच केलं, भाजी धुवून ठेवली आणि इकडे पीठसुद्धा मळून घेतलं चपातीसाठी आणि भाजी तिकडे शिजत आहे. कमी गॅसवरती भाजी शिजवायचं आणि पाणी अजिबात टाकायचं नाही, म्हणजे खूप छान चव येते. भाजीचंच पाणी सुटतं, त्यामध्ये शक्यतो डाळ शिजवण्याचा प्रयत्न करायचा. लईच जर बुडायला लागत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा. आता इथं चपातीसाठी पीठसुद्धा मळून झालेलं आहे, भाजी शिजलेली आहे आणि इकडं दूधसुद्धा गरम झालेलं आहे. आता मी दूध साईडला ठेवते. दूध तापत होतं तोपर्यंत इकडं पीठ भिजलेलं आहे आणि आता मी चपात्या करायला घेते. तर झटपट आणि पटकन तयार होणारी आपली ही सुद्धा मेथीची भाजी करून बघा. आवडल्यास लाईक आणि शेअर सबस्क्राईब.